माणसाचा पुनर्जन्माबद्दल भगवान बुद्धाने काय सांगितलेलं आहे, भगवान बुद्धाचा पुनर्जन्म होतो का, भगवान बुद्ध म्हणतात का की माणसाचा पुनर्जन्म होतो की नाही, हे आज आपण ग्रंथामध्ये पाहणार आहोत. तर काल आपण काय पाहिलं होतं, हिंसा. माणसाने हिंसा नाही केली पाहिजे. भगवान बुद्धाने हिंसेचा खरा अर्थ म्हणजे माणसाच्या मनामधला चांगला भाव जे राहतो, चांगला जे आत्मविश्वास राहतो, ती चांगलं खरं मन केलं पाहिजे. त्याच्यापासूनच माणसाच्या मनातली हिंसा निघून जाते. माणसाच्या मनात जर दया असेल तर माणसाच्या मनातली हिंसा निघून जाते. माणसाच्या मनात जर प्रेम असेल, लोकांबद्दल चांगली सोच असेल, तेव्हा मात्र माणसाच्या मनातली हिंसा निघून जाते. तेच भगवान बुद्धाने हिंसेचा खरा अर्थ आपल्याला काल सांगितलेला होता. तर तेच आपण पाहणार आहोत की पुनर्जन्म, मृत्यूनंतर काय होते. मृत्यूनंतर काय होते हा प्रश्न वारंवार विचारला जातो. भगवान बुद्धाच्या समकालीनामध्ये त्याविषयी दोन मते होती. पहिले मत शाश्वतवाद आणि दुसरे म्हणजे उच्छेदवाद. आत्मा अमर असल्यामुळे जीवन शाश्वत आहे, पुनर्जन्माने जीवन पुढे राहते असे शाश्वतवादी मानित असत. मृत्यू म्हणजे सर्वनाश, मृत्यूनंतर काही उरत नाही, हा उच्छेदवाद्यांचा सिद्धांत. भगवान बुद्ध हा शाश्वतवादी नव्हता, कारण शाश्वतवादाचा पट्ट आणि अमर अशा आत्म्याचे अस्तित्व कल्पावे लागते आणि त्यास तर बुद्धांचा विरोध होता. तर मृत्यूनंतर काय होते हे कुणाला माहित आहे का? म्हणजे जेव्हा माणूस मरतो तेव्हा माणसाचा अंग पहिला प्रथम थंड पडतं, तो सर्वात शांत पडतो. मात्र त्या मृत्यूनंतर त्याच्यासोबत काय घडतं हे तुम्हाला माहित आहे का? तर जे हिंदू धर्मामध्ये सांगितलं आहे की मृत्यूनंतर माणसाच्या शरीरातली आत्मा बाहेर निघते आणि आत्मा बाहेर निघून तिचा पुनर्जन्म होतो. म्हणजे तिने जर पुण्य केले असेल तिचा पुनर्जन्म होतो आणि तिने जर पाप केले असेल तर तिचा नरकात जन्म होतो. असा हिंदूचं तत्व आहे. परंतु भगवान बुद्ध कधी आत्म्याला तर मानत नव्हते. मग भगवान बुद्ध असे कसे म्हणायला लागले की पुनर्जन्म होतो. एका दिवशी एक ब्राह्मण भगवंताकडे गेला आणि ब्राह्मण भगवंताला म्हणाला, भगवंत तुम्ही तर आत्मा वगैरे काही मानत नाही, मग तुम्ही पुनर्जन्म मानता, तर पुनर्जन्म बिना आत्म्याचा कसा होऊ शकतो? बिना आत्म्याचा पुनर्जन्मच होऊ शकणार नाही. माणसाच्या मनामध्ये जर आत्मा असेल, शरीरामध्ये जर आत्मा असेल, त्याच आत्म्याचा पुनर्जन्म होतो. तेच माणूस या धरतीवर होतो, तेच व्यक्ती आईच्या पोटाला येतो, म्हणजे त्याचा पुनर्जन्म होऊन येतो. तेव्हा भगवंत म्हणतात, अरे मी आत्मा वगैरे तर मानत नाही, परंतु मी पुनर्जन्म मानतो. परंतु पुनर्जन्म कसा होतो, पुनर्जन्म कशाचा होतो आणि पुनर्जन्म कुणाचा होतो हे भगवंताने सांगितलेलं आहे. तर भगवंत म्हणे, आंब्याचं जे झाड राहतं, आंब्याचं झाड, ज्या आंब्याच्या झाडीला जे बी राहतं, तर आपण जे ते बी आपण झाडात म्हणजे जमिनीत जर पेरलं, त्या बी पासून किती आंबे यायला लागतात त्या झाडाला. मग ती काय झालं, त्याचा पुनर्जन्म झाला. एका बी पासून त्याचे किती जन्म व्हायला लागले. किती जन्म झाले त्या आंब्याचे? 10-20 आंबे एका झाडाला लागले, 50-60 आंबे लागले. मग त्या एका बी पासून त्याचा किती किती पुनर्जन्म झाला. तर भगवान बुद्ध असे म्हणतात की पुनर्जन्म कशा प्रमाणे होतो, म्हणजे जे बी राहतं धरतीमध्ये जेव्हा आपण पेरतो त्याच्यापासून जे फळे यायला लागते आणि किती फळे येतात, त्याचप्रमाणे माणसाचा पुनर्जन्म होतो. हे आपण पुढे पाहूया. तर हिंदू धर्मात म्हणतात की बुद्ध तर कधी आत्म्याला मानत नाही, मग पुनर्जन्म का म्हणतात? पुनर्जन्म होतो तर फक्त आत्मा असेल तरच होतो. आत्मा ह्या जगामध्ये अमर आहे, आत्मा कधी मरत नाही असं कुणाचं म्हणणं आहे? हिंदू लोकांचं म्हणणं आहे. पंडित ब्राह्मण यांच्या लोकांचं म्हणणं आहे. ते म्हणतात की जगात आत्मा आहे, आत्म्यापासून भूत आहे, भूतापासून नरक आहे, स्वर्ग आहे, स्वर्गापासून पुनर्जन्म आहे. परंतु भगवान बुद्ध कधी आत्म्याला मानले नाही, कोणत्या भूतात येताला मानले नाही, कोणत्या नरकाला स्वर्गाला कशालाच मानले नाही. फक्त भगवान बुद्धाने पुनर्जन्मालाच का मानलं, असा एक प्रश्न निर्माण होतो. ते म्हणे
की मृत्यूनंतर सर्वनाश. मृत्यू म्हणजे सर्वनाश. मृत्यू म्हणजे काय? सर्वनाश आहे आपल्या शरीराचा, आपल्या मनाचा, आपल्या आत्म्याचा, आपल्या जीवन ज्योतीचा सर्वनाश आहे म्हणजे मृत्यू. मृत्यूनंतर काही उरत नाही. मृत्यूनंतर माणसाचं काहीच उरत नाही. त्याची आत्मा उरत नाही, त्याचा देह उरत नाही, त्याचं शरीर सुद्धा लोक जाळून टाकतात, त्याचं काहीच उरत नाही. तर माणसाचं काय उरतं? तेज, वायू, उष्णता. एवढं माणसाच्या अंगात जे बनून राहतं तीच त्याची आत्मा राहते, तीच त्याचं मन राहतं, तीच त्याची जीवन ज्योत राहते. जरी माणूस मेला तरी सुद्धा ती कधी नष्ट होऊ शकत नाही. पिढ्यान पिढ्या त्याचा पुनर्जन्म होत राहतो. भगवान बुद्ध हा शाश्वतवादी नव्हता, कारण शाश्वतवादी पडतं आणि अमर अशा आत्म्याच्या अस्तित्व कल्पाने लागणे आणि त्याच तर बुद्धांचा विरोध होता. मानतो काय? तर याचं उत्तर आहे भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतोय. भगवान बुद्धाचं उत्तर आहे की या जगामध्ये रोज पुनर्जन्म होतो. आपण वारल्यानंतर आपला सुद्धा कधीच अस्तित्व मिटणार नाही. किती पिढ्या आपल्या पुनर्जन्म होत जाईल आपल्या अस्तित्वाचा. तुम्ही मेल्यानंतर कधीच तुमचं अस्तित्व मिटणार नाही किंवा कोणत्या व्यक्तीचं अस्तित्व मिटणार नाही. सगळ्यांचा पुनर्जन्म होतो. तर एक तुम्हाला भगवंताने उदाहरण दिलं होतं, ते म्हणजे की जे आंब्याचं रोप राहतं, जे आंब्याचं बी राहतं, त्या बीला आपण जर जमिनीत पेरलं, एका बी पासून किती रोप तयार, किती होतात आंबे तयार. त्याच आंब्यापासून दुसरी एक कोळी, त्याच्यापासून किती अजून पुढची जात निर्माण होते आणि ती तिच्या एका आंब्यातून तिसरी जात होते. तिचं कधी अस्तित्व मिटतं का त्या आंब्याचं? कधीच मिटत नाही. त्याच्यापासून तुला काय होत चाललेलं आहे? पुनर्जन्म होत चाललेला आहे. एका कोळीपासून दुसरे आंबे, दुसऱ्या आंब्यापासून तिसरे आंबे, तिच्यापासून चौथे आंबे. तसाच माणसाचा सुद्धा पुनर्जन्म होतो. अस्तित्व कधी मिटत नाही. या प्रश्नाचे दोन भाग पाडणे योग्य ठरेल. पुनर्जन्म कोणत्या वस्तूचा आणि पुनर्जन्म कोणत्या व्यक्तीचा, त्यापासून दोन भाग पडतात. म्हणजे की पुनर्जन्म कोणत्या वस्तूचा आणि पुनर्जन्म कोणत्या व्यक्तीचा होतो. काचा पुनर्जन्म? व्यक्तीचा होतो की वस्तूचा होतो? कशापासून माणसाचा पुनर्जन्म होतो हे तुम्हाला उत्सुकता उठली असेल. या दोन प्रश्नाचा एक एक प्रश्न वेगळा घेऊन विचार करणे बरे पडेल. पुनर्जन्म कशाचा या प्रश्नाचा प्रथम विचार करूया. या प्रश्नाकडे बहुधा दुर्लक्ष केले जाते. हे दोन्ही प्रश्न एकत्र केल्यामुळे अतिशय वैचारिक गोंधळ उत्पन्न झालेला आहे. भगवान बुद्धाचे मते माणसाचे अस्तित्वाचे 4 घटक पदार्थ आहेत. तुमच्या मनामध्ये आता या प्रश्नाची बहुधा दुर्लक्ष केले जाते. हे दोन्ही प्रश्न एकत्र केल्यामुळे अतिशय वैचारिक गोंधळ उत्पन्न झालेला आहे. आता तुमच्या मनामध्ये गोंधळ उत्पन्न झालेला आहे की आत्मा तर नाही आणि पुनर्जन्म कसा होतो, हे तुमच्या मनामध्ये आता गोंधळ उठलेला आहे. त्या गोंधळाला भगवान बुद्ध आता एका मिनिटात मिटवू शकतात की पुनर्जन्म कसा होतो आणि पुनर्जन्म कशाचा होतो. तर भगवान बुद्धांचे मत आहेत की माणसाच्या शरीरामध्ये असे 4 घटक राहतात. ते 4 घटक म्हणजे पहिली म्हणजे पृथ्वी, दुसरी म्हणजे आग, तिसरी म्हणजे तेज आणि चौथी म्हणजे वायू. हे 4 घटक माणसाच्या शरीरामध्ये असतात. पृथ्वी म्हणजे काय? पृथ्वी म्हणजे आपली धरती, जी जगत आहोत, आपली माता, ती आपल्या शरीरामध्ये आता वास करत आहे. आपण तिच्यावर वाईट बोलत आहोत, ती पृथ्वी, तिच्यावर आपण जगत आहोत, ती आपल्या शरीराच्या घटकामध्ये मिसळून आहे. दुसरी म्हणजे आग, दुसरी म्हणजे आपल्या सूर्याची किरण, उष्णता, उष्णता सुद्धा आपल्या शरीरामध्ये आता आहे. तेज आणि वायू सुद्धा आहे. हे 4 घटक माणसाच्या शरीरामध्ये आहेत. प्रश्न असा आहे की मनुष्य देह मृत झाल्यावर त्याच्या या 4 भौतिक घटकांचे काय होते? मूर्त शरीराबरोबर तेही मूर्त होतात काय? काही लोक म्हणतात होय. तर काय म्हणतात भगवंत? मूर्त झाल्यावर त्याच्या 4 भौतिक घटकांचे काय होते? जर माणूस मरतो, त्याच्या शरीरामध्ये जे 4 घटक आहेत, पृथ्वी, तेज, वायू
हे 4 घटक आहेत. ह्याचं काय होतं माणूस मेल्यानंतर? तर काहींचं उत्तर आहे की माणूस मेल्यानंतर ते सुद्धा तिथेच नष्ट होऊन जातात. परंतु हे नष्ट होत नाहीत. माणसाच्या शरीरातला वायू कधी नष्ट होत नाही, कधी आग कधी नष्ट होत नाही, कधी तेज कधी नष्ट होत नाही, कधी पूर्ती कधी ते नष्ट होऊ शकत नाही. कारण जेव्हा माणूस मरतो, माणूस मेल्यानंतर त्याची काही घटक कुठे जातात? तर जी वायू राहते ती वायू जाते आणि त्याचे जे अवशेष राहतात, हाडे, तेज राहते, उष्णता, वायू, ती वायू जाते हव्यामध्ये, हाडे जातात खाली, त्याची जी उष्णता राहते ती जेव्हा माणूस जळतो त्याच्या अंगातली उष्णता पहिल्या प्रथम बाहेर निघते आणि ती उष्णता बाहेर निघून बाष्पीभवन होऊन ती आकाशामध्ये पावसाच्या रूपांतरात होते आणि ते पाऊस धरतीवर पडतो आणि ते जेव्हा पाऊस धरतीवर पडतो तेव्हा कित्येक जीव त्याचं पाणी पितात, आपल्या शरीरातल्या पाण्याचं. माणसाच्या शरीरामध्ये पाणी सुद्धा आहे. तेच पाणी आकाशात जातं बाष्पीभवन वाफेबरोबर आणि तेच पाणी धरतीवर पडतं आणि ते धरतीवर पडणारं पाणी इतर कोणते प्राणी पितात आणि त्या प्राण्याचा पुनर्जन्म होतो. ते आपला पुनर्जन्म कधीच नष्ट होत नाही. भगवान बुद्ध म्हणतो, नाही ते घटक पदार्थ आकाशाचे समान पदार्थ सामूहिक रूपाने आहेत त्यात मिळून जातात. जेव्हा हे 4 घटक आकाशात तरंगणाऱ्या समूहाला मास मिळतात तेव्हा एक नवा जन्म घडतो. पुनर्जन्माच्या भगवान बुद्धाला अभिप्रेत असणारा असा अर्थ आहे या नव्या जन्मातील घटक पूर्वीच्या एका विशिष्ट मूर्त शरीरातील असू शकतील. तर भगवंत म्हणतात की माणसाचे 4 घटक हे आकाशामध्ये तरंगत असतात. आप, तेज, वायू हे 4 घटक माणसाच्या आकाशात तरंगतात आणि तरंगून एकूण एकाचं बाष्पीभवन होऊन पावसाच्या रूपांतरात, कुठं पाण्याच्या रूपांतरात, कधी वायूच्या रूपांतरात असं होऊन माणसाचा पुनर्जन्म व्हायला लागतो. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शरीर मरते पण त्याचे भौतिक घटक पदार्थ सदैव जगात राहतात. भगवंत म्हणतात की माणसाचं शरीर मरते परंतु माणसाच्या शरीरातली जी ज्योत राहते, वायू, तेज, आपची, हे सदैव या जगामध्ये जिवंत आहे. आता सुद्धा मेलेल्या माणसाची त्याची जगात जिवंत आहे आणि त्याचा आज इथे पुनर्जन्म रोज होत चाललेला आहे. त्याचे 4 घटक जळल्यामुळे एक तर त्याचं पाण्यामध्ये रूपांतर झालं, एक तर त्याचं जमिनीत गेलं, एक तर त्याचं हव्यात गेलं, एकातर एक उष्णतामध्ये गेलं आणि त्याच्यापासून त्याचे घटक मिसळून माणसाचा पुनर्जन्म व्हायला लागत चाललेला आहे. तरच म्हणतात भगवान बुद्ध वेगळ्या पद्धतीने